नमस्कार। हे जे भाजपवाल्यांचं राजकारण चाललंय ना, की कुठला पण याचं क्रेडिट घेण्याचं आणि ज्या ज्या विभागात जातात त्या माणसांना दिशाभूल करायचं आणि आपली राज्याची स्वतःची राजनीतीची पोळी भाजायची, ही दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे। जनतेचं जे खरोखर व्यथा आहे, तुम्ही वसईला आलेत, तो वसईला पाण्याची समस्या आहे, इलेक्ट्रिसिटी समस्या आहे, ट्रॅव्हलिंगची समस्या आहे। इतके मोठे तुम्ही केंद्राचे नेते आहेत, म्हणजे नेते असून परत मंत्री आहेत, तर तुम्ही आलेल्या ठिकाणी जनतेची व्यथा विचारायला पाहिजे, त्यांची व्यथा पुरवायला त्यांना प्रॉमिस करायला पाहिजे की कुठलं तरी विधान काढून दिशाभूल करून कुठलं तरी भावनात्मक करून आणि कोणाची तरी म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाची आमच्या महाविकास आघाडीची बदनामी करायचं। बाबासाहेब हे देशाचे संविधान करणारे भारतरत्न ज्यांना काँग्रेसच्या काळामध्ये दिलेला आहे, ते सर्व जनतेला माहिती आहे। बाळासाहेब ही काही छोटी मोठी व्यक्ती नव्हती, त्यांनी आज संविधान तयार केलं आणि लोकांना एक जनतेला एक स्वतःचा जन्मत असा हक्क तयार करण्याचं त्यांनी संविधान केलेलं आहे। आणि त्या संविधानाच्या बद्दल तुम्हाला बोलायला म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्याला बोलायला मला तरी वाटतं की हे योग्य नाहीये आणि यांनी प्रत्येक गोष्ट विचार करून करायला पाहिजे। आणि जे वसईला हुकुमशाहीवरती जो दडपणाखाली आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करायला पाहिजे आणि वसईला समृद्धी करायला पाहिजे, सुख शांती करायला पाहिजे, ज्या नागरी सुविधा त्या करायच्या व्यथा बोलायला पाहिजे। हे त्यांनी नाही केलं, त्याच्याबद्दल आम्ही जे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे आणि जे भाष्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो। सर, जे सुद्धा भाजपचे स्टार प्रचारक त्यांचे विधान चर्चेत कटेंगे बटेंगे हा सुद्धा प्रचार केला जातो, याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, मी बोललो ना की त्यांना एक म्हणजे देशामध्ये सर्व धर्म समभाव हा विषय त्यांनी बाजूला ठेवलेला आहे। एक लोकांना भावनात्मक करून कुठेतरी आपली पोळी भाजायची हे राजकारण त्यांचं चालू आहे। पण आता जनता सुज्ञ झालेली आहे, जनता हुशार झालेली आहे, जनताने याचं राजकारण समजतं की यांचे त्यांचे आमदार फोडून खासदार फोडून हे राज्य करतात आणि आपलं सिंहासन साबित ठेवतात। पण सिंहासन सांभाळण्याकरता त्या सिंहासनावर बसल्यानंतर जनतेचा विचार करायला पाहिजे, शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे, ज्या पण आपल्या देशाचा विचार करायला पाहिजे। हे न करता फक्त सत्ता 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 एवढं त्यांच्या डोक्यात घुसले आणि या टायमाला त्यांची सत्ता उलटून टाकणार आहोत।